काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हातात घेतल्यानंतर आता राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघटनात्मक उलथापालथ पाहायला मिळत असल्याचं दिसतंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती केलेल्या निरीक्षकाच्या अहवालाच्या अनुषंगाने मुलाखती घेऊन जिल्हा व शहराध्यक्षांची नियुक्तीही करण्यात येते। अनेक निरीक्षकांनी आपल्या दिलेल्या जिल्ह्यांची जबाबदारी चोख बजावत अहवाल वरिष्ठांना सादर केले असले तरी पुण्याचा विषय काही वेगळाच आहे, कारण पुण्याबाबतचा अहवाल मात्र अद्याप वरिष्ठांकडे पोहोचलेला नसल्याचं सांगितलं जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सपकाळ हे संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागले। कमी काळामध्ये काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नवी टीम तयार करण्याच्या कामगिरीत सध्या सपकाळ असल्याचं पाहायला मिळतंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एका निरीक्षकाची नेमणूक केली आहे। गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी, स्थानिक नेते, आजी माजी आमदार, आजी माजी नगरसेवक यांच्याशी चर्चा केली आहे। चर्चेतून आलेल्या निरीक्षणाच्या आधारे या निरीक्षकांनी वरिष्ठ पातळीवरती अहवाल सादर केलेत। आता या अहवालाच्या आधारेच वरिष्ठ पातळीवर नेते इच्छुक असलेल्या आणि निरीक्षकांनी शहराध्यक्ष पदासाठी सुचवलेल्या नेत्यांच्या मुलाखती घेताना पाहायला मिळते। या मुलाखतीनंतर अनेक ठिकाणी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली। मात्र या बैठकीला पुण्यातील कोणत्याही नेत्यांना संघटनात्मक बदलाबाबतच्या चर्चांना बोलावण्यात न आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। निरीक्षक म्हणून पुण्याची जबाबदारी कोल्हापूरमधील काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले। त्यानंतर सतेज पाटील यांनी पुण्यात येत विविध बैठका घेत कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी, नेत्यांशी चर्चा केली आहे। बैठकीदरम्यान अनेक नेत्यांनी संघटनात्मक बदल सुचवलेत। त्याचबरोबर पुण्यातील गटबाजी देखील या बैठकीमध्ये समोर आल्याचं पाहायला मिळाले। अनेक नेत्यांनी शहराध्यक्ष बदलाबाबतची मागणी केल्याचं पाहायला मिळतंय। काहींनी याबाबत थेट पत्र देखील दिलंय। पहिल्याच बैठकीमध्ये झालेल्या गटबाजीमुळे सतेज पाटील देखील गोंधळले। त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये पाटील दुसरी बैठक घेऊन अंतिम अहवाल सादर करणार होते। मात्र त्यानंतर पाटील हे पुन्हा पुण्यामध्ये बैठक घेण्यासाठी फिरकलेच नाहीत। त्यामुळे नुकत्याच झालेल्या मुंबईतील बैठकीमध्ये पुणे काँग्रेसमधील संघटनात्मक बदलाबाबत निर्णय हा झालेला नाहीये। पहिल्या बैठकीमध्ये झालेल्या गटबाजीनंतर पैलवान म्हणून ओळख असलेले सतेज पाटील चितपट झाले का अशी चर्चा सुरू आहे।